पहिल्यांदा महाराष्ट्राचं अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवरायांना वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. महात्मा बसवेश्वरांना वंदन करतो. लोकशाही अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, या सर्व महात्मा फुले या सर्व महापुरुषांना वंदन करतो. आपल्या तुम्हा सर्वांचं दैवत ग्रामदैवत निळकंठेश्वराला वंदन करतो. आणि आज आपल्याला माय जरा बसणार, आता हालचाल करायची नाही. अर्धा घंटा ती चक्रधर्मांना तुम्ही इकडे बसा. ती जरा स्क्रीन तिकडे थांबलेले तुम्हाला दिसलं नाही का ते? आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या सगळेजण शांत. भावानो, आदरणीय साहेबांच्या साक्षीनं, आदरणीय खासदार साहेबांच्या साक्षीनं, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आता आपले उमेदवार हमीदभाई बोलले. भाजपच्या लावून 5 मिनिट बोलवायला हो. बिचारे किस्ती परेशान असेल बरं. एवढ्या भानगडीतला माणूस नाही. मी माझं घर माझे शोरूम माहिती असलेलं शेत मध्येच गेलं तर लॉट. त्याच्या पलीकडे भानगडीत न पडलेला माणूस. मला तर असं कानावर आलंय. त्यांना सांगितलं त्या बिचाराला मला काही म्हणून सुद्धा वाटलं गेलं. येणार देणार बेगानी त्याची मी अब्दुल्ला दिवणार. त्यांनी सांगितलं असं खर्चा बिर्चा सगळं बघतो गमजा घालून. काय धंदा, काय माणसं. तुम्ही शहराला मजाक करून टाकलं आणि उठके सुट निलंग्याची माती, निलंग्याची माती, निलंग्याची माती. माती करून टाकलं तुम्ही निलंग्याची. का ठेवलं निलंग्या? सत्य इमानदारीने सांगायचं तुम्हाला. एकदा तर ह्या किती आजूबाजूला गल्ली बोळात आपण राहत असताना माय मावल्यामुळं खरं सांगावं, तुमच्यातल्या बऱ्याच निलंग्याच्या सुना असतील. माय बापानं तुम्हाला शिट्टीत दिले म्हणून दिले. एक शिट्टीत दिला पुन्हा सोयरेदारी भेटायला कसली सिटी आहे. वास घाण सिटी. आणि निलंग्याची माती, निलंग्याची माती करणाऱ्यांनो, निलंग्याच्या मातीचं नाव घेऊ नका. ही पवित्र माती आहे. ही निळकंठेश्वराची माती आहे. ही सुरशावाली हजरत पीर पाशा दर्ग्याची दादा पीर साहेबाची माती आहे. ही छत्रपती शिवरायांच्या जिजाऊच्या वंशजाची जिथं समाधी आहे ती माती आहे. ह्या मातीचं नाव घेण्याची पात्रता तुमची नाही. सगळं खोट. काही थोडं होतं लोणच्याला चटणीला थोडं खोटं बोलतो जाऊ दे. गुड दिशेने खोट. मर्यादा असते ना त्या गोष्टीची. 1000 कोटी आणलो, 500 कोटी आणलो, 1000 कोटी आणलो. 1000 आणि 500 कोटी आल्यावर सोन्याची लंका झाली असती. लंका लोखंडाचे असले जाण लोखंडाचे रोड झाले असते. 1000 कोटी आले, 500 कोटी आले. घराच्या बाजूला शिवाजीनगर, महाराज कॉलनी, आदिवासीच राहिले. कुठे गेले? विद्यानगरला व्यवस्था नाही, सरस्वती कॉलनीत व्यवस्था नाही, भागवती नगरला व्यवस्था नाही, पांचाळ कॉलनीत व्यवस्था नाही, रामकृष्ण नगरला व्यवस्था नाही, बँक कॉलनीत व्यवस्था नाही. खाली हे पट्टा तर तुम्ही माणूसच मानत नाही. दलित वस्तीचं एवढं बजेट येतंय. चिंचोलीची दलित वस्ती बघा माझ्या खेडे ऐकणार. कुणाला घरकुल नाही. दरवेळेस तुमची जी जागा आहे ती नावावर करून देतो. दरवेळेस कमाले देतो. किती ना. तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आपण शाळेत लेकरू घातलं, लातूरला नेऊन ठेवलं, फीस भरली 50,000 एका विषयाला.
तेवढी सगळी फीस भरून लेकरू शिकवित असलो आणि लेकरू जर नापास झालं, बाप चिडतंय का नाही? मग माहीत जाऊ द्या, हे जरा ताप आली परीक्षेच्या वेळेस, एवढी बार रिपीट करू द्या, डबल परीक्षा देऊ द्या, पुन्हा हॉस्टेल करून ठेवतो. दुसऱ्या वर्षी एकुलतं एक लेकरू असून जर नापास झालं, दुसऱ्या वर्षी घालता का? मग सोयराधारा येऊन बापाला समजावून सांगावं लागतं. मग कसं आपण लातूरला ठेवतो तेवढा खर्च करू. दुसऱ्याने जर वर्षी नापास झालं, एकुलतं एक पोरगा असलं तरी मी ठेवतो का तिसऱ्या वर्षी? सांगा, नाही का नाही? म्हणजे कोणच आमदार 4दा आमदार केला, 4ही वेळा नापास. हे मदत कुणीच ज्याचं निलंग्यावर प्रेम आहे, आपल्या गल्लीवर प्रेम आहे, आपल्या आई वडिलांवर, आपल्या लेकरा बाळावर प्रेम आहे, त्यानं कुणीच ह्यांना भाजपला मतदान द्यायचं नाही. माझी विनंती आहे कळकळीची. खोटं पण किती बोलतात. लावरे व्हिडिओ, लावरे तो व्हिडिओ साहेब आपल्या थोडक्यात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला 6,000 रुपये आम्ही भाव देणार. त्यांचं 6,000प्रमाणे शेतकऱ्यांचं सोयाबीन उचलणार. आम्ही घेतो. प्रत्येक शेतकऱ्याचा भाव माल हा 6,000प्रमाणे उचलला जाईल. ह्याची देखील हमी मी सर्व शेतकरी बांधवांना देतो. दिले तुम्ही कुठले खाली बसा, तुम्ही खाली बसा. तुम्ही घरासाठी, मुलीच्या लग्नासाठी, पाईपलाईनसाठी किंवा गाडीसाठी कर्ज घेतलं असेल, अंबानी असो किंवा तुम्ही आम्ही, आपल्याला कधी ना कधी बँकेची पायरी चढावीच लागते. पण असं कधी झालंय का की तुम्ही कर्ज घेतलं 10 लाखाचं, व्याजासकट फेडायचे होते 15 लाख रुपये, पण अचानक बँक मेहरबान झाली आणि 5 लाखात सगळं कर्ज फिटलं. तुम्ही म्हणाल की हे स्वप्न तरी तुम्हाला पडलं कसं किंवा हे कसं शक्य आहे? जेव्हा ही बातमी आली तेव्हा आमचाही विश्वास बसला नाही. पण वस्तुस्थितीची तपासणी केली आणि महाराष्ट्राच्या मंत्र्यांचं 76 कोटींचं कर्ज 25 कोटीमध्ये सेटल झाल्याचं समोर आलंय. संभाजीरावांच्या प्रयत्नातनं या लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महामार्गांचं काम देखील सुरू आहे. आणि एवढंच नाही तर मग अशी संभाजीराव म्हणाले की देवळीला की शिरूर अनंतपाळला, कुठे संभाजीराव? शिरूर अनंतपाळला जोपर्यंत रेल्वेचं मंजुरी मिळत नाही तोपर्यंत ते सत्कार घेणार नाही. तुम्ही निवडणुकी होऊ द्या आणि 1 महिन्यानंतर संभाजीरावचा सत्कार ठेवा. तोपर्यंत अरे नाही काही 70 कोटीचे रस्त्याला निधी आलता पण गेल्या निवडणुकीत. नितीन गडकरी देतील ते पण सगळीकडे बॅनर बातम्या आलत्या. खूप दिसल्यात का 70 कोटी? हो, सगळे थिएटर मध्ये गेले. आणि ही बघा रोड बँक पाणीचा ताजा कसा कसं निघाले. डांबर आहे का साय आहे दुधावरती? आजचे डुप्लिकेट आहेत. रस्ते गटारी चलती पुढे जरा फास्ट फास्ट चलते. हा जरा येऊ दर 1 घंट्याने येणार आहे. आता कधी रस्ते बघा हो, निलंग्याची माती आणि मातीचे सपूत. काही ही निळकंठेश्वर किती नाटक करतात जापत नाही साहेब. बघाव तुम्ही बघायची सगळे ध्यान देऊन बघा. मध्ये मंदिरात, आता ही मंदिरात आपण गेलो, अरे मधलं मरी लागलं ही कलर काढायचं काम. हे थांब साधाच घे, कलर होता तिथं काही कलर काढायचं काम केलं. कलर दिसला नाही जरा गेरे मागा काही भिंतीवर कलर आहे का हिरवा, ही काढायचं काम. आणि मध्ये चल दुसऱ्या व्हिडिओत
तेव्हा ती थोडं कलर आहे का ते म्हणजे कलर सुद्धा नीट काढायले काही गाभारा घे सब सर्व बघू द्या काही गाभाऱ्यात का बाबा ती कोपऱ्यात दिसलं नाही का ती टाईल्सचा तुकडा आहे बघा टाईल्स बघताना केलं सगळी 8.5x9चा गाभारा आहे त्याला टाईल्स केलता ही टाईल्स काढणे समोरल्या सभा मंडप दगडी जे आहे का 25x30 त्याच्यातल्या ते पॉलिश फरशा तांदूळ फरशा ती काढणे आणि ती भिंतीवरला जी कलर दाखवलो अर्धवट काढलेला स्प्रे मारून त्याचा स्पंजनं काढणे एवढं काम करायला 59 लाख रुपये उचलल्या ही कामच आहे 50,000च 50,000त 59 लाख उचलल्यात महादेवाला किती राग आला असेल आणि महादेव तेवढाच मोळा आहे तेवढाच मयाळ आहे पण भस्म करणारा देव आहे झोपीत सरबत येते की नाही बघा नाग येते नाग सोडत नाही बाळ साहेब जन आमच्या मंदिराचं खाल्लंय कुणालाच आतापर्यंत देवानं सोडायचं बरोबर आहे का आता यांना सोडत नाही हो का महामानव बाबासाहेबांचा पुतळा सध्या घटने बसतो का ते उजेड राहू दे काय संविधानाच्या तिथं कसं झालंय आणि मधी पाणी मुरलंय साहेब 4च वर्ष झालं या पुतळ्याला 4च वर्ष साहेब ज्यांच्यामुळं आज बाबासाहेब नसते तर कोण आमदार कोण खासदार लोकशाही झेंडा तयार करता एवढी मजा मारायला मिळाली ज्या बाबासाहेबांमुळं त्यांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार पुढे चल महाराजाकडे हो का असे 3 पुतळे होते छत्रपती शिवाजी आणि एक गायब पडला आणि ती वट्ट्याची टाईम सुद्धा निघायची 3च वर्षात अहो 40 वर्ष खाली बसवलेला आदरणीय निलंगेकर साहेबांनी बसवलेला छत्रपती श्री शिवरायांचा पुतळा शिवाजी महाराज चौकात आहे त्या ठिकाणी त्याला डंक नाही आता ही जर थांब मी म्हणल्यावर चालतं ही जरा ब्रेक ठेव बरोबर आहे आणि 40 वर्षापासून त्या पुतळ्याला काही नाही आणि 4 वर्षात बाबासाहेबांच्या पुतळ्याची दुरुस्ती 3दा आणि मावळ्याचा पुतळा गायब म्हणजे यांनी कुणाला महादेवाला सोडणार छत्रपती श्री शिवरायाला सोडणार वंदनीय बाबासाहेबाला सोडणार तुम्हाला आम्हाला कस सोडतील हो निलंग्याला कस सोडतील आणि त्याच्या पुढली ती बातमीचं गेम आहे आणि थांबवले आमचे काम मी तुम्हाला चॅलेंज करत देतो तुमचे नेते काँग्रेसच्या नगराध्यक्षांनी अमित देशमुख जेव्हा पालकमंत्री होते आणि जेव्हा त्यांच्याकडे सत्ता होती कुठल्याही प्रभागात एक पाटी त्यांची नावाची करता मी तुम्हाला एक नगरसेवक देतो काय म्हणलं साहेब पालकमंत्री असताना आपले साहेब एकही काम झालं असलं एकही कामाची पाठी असली तरी एक नगरसेवक बिनविरोध आणि मी 12 दिले हो का निलंगेची चौकी तुम्ही सगळे मग एक साहेब असतात साहेबाच्या हातावर निलंगा शहरातील मिलिंद नगरला श्रीपती कांबळे घर ते सतीश कांबळे घर नंबर 1चा रस्ता केलाय समाज मंदिराच्या बाजूला बुद्धविहारच्या बाजूला त्या भागातलं कोण आहे कसली क्वालिटी आहे मित्रा बंटी नंबर 1 क्वालिटी आहे का नाही मग एक नगरसेवक तिथला सोड म्हणा चला डीपीडीसीतून तुम्ही दिलेला साहेब आणि 1 रुपये टक्केवारी काही नाही बघल मी नाही हो यांच्या पायाची बरोबर येत नाही आणि बोललेल्या आंघोळ करू निलंगा शहरातील मिलिंद नगर भागात सतीश कांबळे ते श्रीपती कांबळे पुन्हा सतीश कांबळे ते समाज मंदिर पुन्हा मिलिंद नगरला दीपक सूर्यवंशी ते संजीवन कांबळे मिलिंद नगरला संजीवन कांबळे ते बंटी कांबळे पुन्हा महादेव कांबळे ते संदीपान कांबळे सिमेंट रस्ता निलंगा शहरातील विद्यानगरला त्या गंगा पेट्रोलियमच्या बाजूला संजूभाऊच्या घराच्या बाजूला संजूभाऊन पाणी मारलं कुठे गेली तर नंबर पुन्हा पांचाळ कॉलनीत
पांचाळ कॉलनी बिराजदार ते त्रिमूर्ती टेलरच्या घरापर्यंत, पुन्हा तरंगे सरच्या घरापासून लव साडी सेंटर पर्यंत. साहेब असले रस्तेच नाहीत बरं तुम्ही दिलेल्या कामासाठी. नंबर 1 हॉटेल राजवाडा ते विष्णुकांत दुबार ते स्वामी समर्थ मंदिराकडे जाणारा रस्ता. लातूर बिदर गंगा पेट्रोलियम त्याची चौसष्टी. हुसेनी भाषा सवारी खिंड सभा मंडपाला तिथं खिंडी गेली तर कसलं झालं सभागृहात चकाचक काच सभा दाखवले. हे सगळं केलं. मग एवढे कामं केल्यावर 12 कामाचं नाव वाचून दाखवलं. 12 नगरसेवक सोडा आता चटमा. दम असलं खरं असेल तर बाजूला पहा. दादा तालुक्याला आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांनी 2,75,00,000 रुपये दिले. ये निधि जो है जगह को 20,000 जाऊ दे बेटा. आता एक माय आहे का, वेळ खूप झालाय आणि आपल्याला आदरणीय साहेबांचं ऐकायचंय. आपण एक काम करू भावनो, तुमच्या कळकळीची विनंती करतो. ती एवढी अंडरग्राउंड देण्यात. अहो घरचा पाईप आणला तर इळू घालता येते. एवढा पाईप सगळ्या शहरात फिरल्यात, कुठला बांबून घाला त्याच्यात. सगळा भ्रष्टाचार आहे. 70 कोटी खोदल्यात. नळ योजना नळ योजना नळ योजना निलंगेकर साहेबांनी तवाच आणलेली होती. तुम्ही पाईपलाईन बदलला साहेब. पाईपलाईन बदलताना 4,500 डबल डिमांड घेतल्या. तो सगळ्या कोण हे माय तुमच्याकडून घेतल्यात का नाही डिमांड? बसा खाली. तर असं आहे, सगळ्याला लूट केल्या भावना. आम्हाला खरंच चांगलं करून दाखवायचे, प्रामाणिकपणे चांगलं करून दाखवायचे. एक संधी द्या. एवढ्यांदा ह्यांना देऊन बघितलं, एवढ्या हजारदा देऊन बघितलं. ह्यांच्याशिवाय कुणाला दिलं नाही. 9 वर्ष झाले यांचा जे नंगा नाच आहे ते निलंग्याला बघितलंय. ह्यांची दादागिरी बघितली. दुनियाचे चांगले नगरसेवकपणाचे उमेदवार आहेत आमचे हमीद भाई आणि अजित नाईक वडे. करण अर्जुनची जुडी आहे साहेब. ही करण अर्जुनची जी पेटले अमृषपुरी आऊट. अमरीशपुरीची बाजू द्या आणि किती पैसे देऊ द्या, काही करू द्या, गपचूप घ्या. आपलेच आहेत. पण पंजालाच बटन द्या. ती दाबणं बटन म्हणजे अत्यंत मोठं पाप आहे बघा. त्याच्यामुळे ते पाप करू नका. आणि त्यांनी स्टेटमेंट दिले कालच्या त्या मराठवाड्यात येताना त्यांचे आले. यांना हमीद भाईला म्हणतात देवाचं खाणाऱ्याला देवाला जण सोडत नाही खायला, त्यानं निलंग्याला सोडील का? मग महादेवाला कोण खाल्ले? त्यांच्याच तोंडातून खरं आलंय. उलटा घेर लागलाय. बाकी सगळं सविस्तर बोलू. आणि पहाटे 5 वाजता त्यांनी नमाज पडचुकना मी वॉकिंग करतो. लक्षात घ्या, तुम्ही सत्ता दिल्यावर त्यांनी नमाज पडताना मी अजित नाईकवाडे इतर नगरसेवक आम्ही वॉकिंग करू. वॉकिंग करून पहाटे 5ला 6ला तुमच्या गल्ली गोळात येऊ, कचरा बघू. ही अभय साळुंके गॅरंटी घेऊन आलाय. तुम्ही घाबरायची गरज नाही. आणि काय माहिती का, मी एकटा नाही. आपल्यावर छत्रछाया आदरणीय अमित भैया देशमुख साहेब. उद्या आपल्याला कोण विचारलं? लेकिन बॉस हमारे ऐसे एक फोन केल तर हो. थंड बीड आमची सत्ता आमची आमलो गल्ली ते दिल्ली एवढ्या दिवसात आणायनी देखणे हो. आता का आणणार? त्याच्यामुळे जी आहे आणायचे धमक आमचे आणू, विकास काम करू. विश्वास ठेवा की गल्लीपर्यंत फिरून तुमच्यापर्यंत येऊन विकास करण्याचे आणि सगळे मिळून हमी देतो. आदरणीय वेळ झालाय तर धन्यवाद, आभारी आहे. बरं एकदा हात उंच करून साहेबाला सांगा 2 तारखेला निलंग्यात काँग्रेसचा विजयी करणार का? पैसे दिले तर मी